तिला सगळं जमतं, जसं की या जगात असं कोणतीच गोष्ट नाही जी तिला जमत नाही. सुजाता मोठी आहे म्हणून आम्ही सगळ्यातच तिला कुठल्याही कार्यक्रमामध्ये सुजातालाच मोठापणा देतो आणि जावायला मोठापणा देतो. आम्हाला सख्खी ताई नसली तरी आम्ही चुलत आहोत असं कधीच वागलो नाहीये. आणि तिच्या स्वभावात म्हणजे खूप गोडी. आता खूप जण बोलतच असते तिच्याबद्दल की सुजाता सुजाता सुजाता. आईच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत मुलीबद्दल ऐकून. नेहमी आपण वाढदिवस आपला साजरा करायचा. आपण तर आनंदी राहतोच, पण आपल्यामुळे सगळ्यांना इतरांना पण आनंद देऊ शकतो. आराध्या मस्तपैकी त्यांच्या आत्याला ओवाळत आहे. चेक करा, सगळ्यात भारी आराध्या ओवाळत आहे. हिच बरोबर आहे, आम्ही चुकलो. खास येडे मच्छिंद्रवरनं ताईच्या वाढदिवसाला उपस्थित असलेले आमचे आंबू मावशी. माझला आपल्या लाडक्या मम्मीचा बर्थडे साजरा करत आहे. फोटो स्टाईल आहे ते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सुजाता ताई, हॅपी बर्थडे टू यू. नमस्कार सर्वांना. आत्ता माझ्या शेजारी आमची ताई आहे, सुजाता ताई. आज योगायोगाने लग्न घरामध्ये सुजाता ताईचा वाढदिवस आम्ही साजरा करतोय. सचिनकडे ताईंनी वाढदिवस सेलिब्रेशन केलेलं आहे, पण आत्ता काही वेळापूर्वी ताईचा या ठिकाणी आगमन झालं आणि आम्ही छोटीशी छानशी तयारी केली. अजितने आणि ऐश्वर्याने केक आणला आणि औक्षण वगैरे केलं, केक कटिंग केलं. आता आम्ही काही शुभेच्छा देतोय. ताईचं आणि आमच्या फॅमिलीचं एक वेगळं नातं आहे. ताई आणि आम्ही म्हणजे लहानपणापासून बहीण भावाचं जे आमचं नातं आहे ते अतिशय घट्ट आहे. आम्हाला सख्खी ताई नसली तरी आम्ही चुलत आहोत असं कधीच वागलो नाहीये. म्हणजे असं आम्ही ताईकडे जाणं येणं कायमच आहेत आणि आमच्या नात्यामध्ये इतका गोडवा आहे की प्रत्येक सण उत्सव आम्ही एकत्र साजरा करतो. आणि आता लग्नघरामध्ये ताई गेल्या 3-4 दिवसापासून आहे. ताईला वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. ताईचं जे कुटुंब आहे ते पण खूप खास आहे. आमचे भाऊजी शिंदे भाऊजी अतिशय प्रेमळ आहेत आणि आजवर भाऊजींसोबत जो काही संवाद झालाय तो पण अतिशय नेहमी आमचा पॉझिटिव्ह संवाद होतो. भाऊजींना आमच्या एकूणच समाजाच्या सगळ्या प्रश्नांची जाण आहे किंवा समाजामध्ये काय चाललंय आजूबाजूला ते पण त्यांना माहिती आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून भाऊजी काम करत आहेत आणि ताईचं आणि भाऊजीचं प्रेम सुद्धा अतिशय दृढ आहे. आणि या दोघांना जी सगळी मुलं आहेत म्हणजे आता मोठी कन्या जी त्यांची आहे ऐश्वर्या, ती काही दिवसामध्ये डॉक्टर बनणार आहे. म्हणजे अतिशय छान हसणारं हसत खेळत असणारं कुटुंब आहे शिंदे फॅमिली. आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये ताईची जी सासू आहे, सासरे, त्यांचे सगळे तिथले दीर, त्यांचे फॅमिली मेंबर खूप म्हणजे चांगले आहेत. कधी पण आम्ही गेलो की अतिशय आनंदाने स्वागत ते करत असतात आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने हे सगळं व्यक्त होत आलं. आता पुढचं मनोगत ताईची कन्या, मोठी कन्या, भावी डॉक्टर ऐश्वर्या आता आईबद्दल वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त होणार आहे. ऐश्वर्या. थँक्यू मामा.
हॅलो फ्रेंड्स, माझं नाव ऐश्वर्या आहे. मी आता मामाने सांगितल्यासारखंच मी मम्मीची म्हणजे मोठी मुलगी आहे. आणि आज फर्स्ट ऑफ ऑल मम्मीला विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मम्मी तुला. आज मम्मी 35 क्रॉस झाली आणि 36 मध्ये गेली. आता असं म्हणतात की बर्थडे हे आपण एक खुशीने जसं साजरा करतो तर तसं नसतं करायचं, कारण की आपल्या आयुष्यातलं एक वर्ष कमी होते. जसं जसं मी मोठी होत गेले तसं तसं हे मला कळायला लागलं की आपण बर्थडे नाही साजरा करायला पाहिजे, पण काही गोष्टी असतात जे आपण समाजात नाहीच आपल्याला पटले तरी सुद्धा ते आपल्याला करावे लागत असतात. करावे लागत असतात, पण आपण सगळ्यांसोबत आनंद त्या निमित्ताने हा मिळतो. मिळतो. आणि आपण म्हणजे आता फॅमिली मेंबर्स असू दे किंवा कोणी पण असू दे त्या निमित्तानेच येतो म्हणताना आपण म्हणतो हा राहू देत, चला काही गोष्टी असतात जे आपल्याला नाही आवडले तरी ते करायचे असतातच. तसंच आता मम्मी बद्दल सांगायचं गेलं तर आता प्रत्येकाची आई प्रत्येकाला खास असतेच. अरे. मग आता खास असतेच तसं म्हणजे माझ्या मम्मीचं एक वैशिष्ट्य म्हणजे की तिला सगळं जमतं. जसं की या जगात असं कोणतीच गोष्ट नाही जी तिला जमत नाही. वा, आता वा. मग ते स्वयंपाकाचं असू दे किंवा काही करण्याचं कुठली काम करण्याची गोष्ट असू दे ते तिला सगळं जमतं. आता मी कोणती जरी गोष्ट मागितली तरी ती कधीच नाही म्हणत नाही. आणि झालं म्हणजे ना आता पण काय पण म्हणू दे की आता सगळेजण मला म्हणतात की तू तुझ्या मम्मीला एवढी अटॅच आहे, आता तू हॉस्टेलला जाणार आहे. मग अशी मामाने तुम्हाला सांगितलं आता मी जाणार आहे, तर सगळे म्हणतात तर तू मम्मीशिवाय कसं राहणार कसं राहणार. आता मला सुद्धा ते समजत नाही की मम्मीशिवाय कसं राहणार. आता मला सुद्धा समजत नाही काय करायचं, की आता आपल्याला काहीतरी करायचं असेल तर आपल्याला काहीतरी गमवावं लागतंच. तर आता तिथे जाऊन थोडंसं स्ट्रगल केलं तर मी पुढचं लाईफ माझ्या मम्मीसाठी खूप छान देऊ शकेल ना. वा. माझी म्हणजे आता जर मी काही स्ट्रगल केले तर पुढचं पूर्ण लाईफ माझं मम्मीची खूप म्हणजे चांगल्यामध्ये गुजरणार, तिची सगळं छान होणार तिचं पुढं. म्हणताना मग मम्मीसाठी एक गोष्ट आपण त्याग तर करू शकतोस असं. आता मम्मीचे काही वैशिष्ट्य म्हणजे ती कधीच कुणाला मन दुखवत नाही, कोणी सुद्धा असू दे कोणीच असू दे. आता मामाने केक आणला तरी मम्मी म्हटली आपण कशाला लोगच त्यांना एवढा खर्च झाला. तर तिचं असं मन आहे की नाही आपल्याला कुणामुळे नाही त्रास व्हायला पाहिजे. जरी तिला त्रास म्हणजे कुणाला जर चुकून जरी मन दुखवलं ना तिचं तरी ती 100 वेळा सॉरी म्हणते प्रथम, मग ते मोठा असू दे किंवा छोटा असू दे. असं तिचं म्हणजे स्वभाव आहे. आणि तिच्या स्वभावात म्हणजे खूप गोडी. आता खूप जण बोलतच असते तिच्याबद्दल की सुजाता सुजाता सुजाता. सुजाता अशीच आहे. आता तुम्ही सगळ्यांनीच तिला केलंय तसे आता काय करणार. थँक्यू. अजून कोणी अजून गोड बोललेलं आहे बाळ. आई तू जरा ये बर. आईच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत मुलीबद्दल ऐकून. अजित सर ते घ्या आईच्या डोळ्यातले अश्रू. हा आई थोडं ये, मी विचारतो तेवढं सांग. आई फक्त येऊन सांग. इकड बरी मावशी. सुजाता म्हणजे आमच्या घरची तिनं खरं तर लक्ष्मीच आहे. कोकणी घरात आम्ही दोघं, आमचे परशुरामचे वडील आणि आमचे दीर दोघं बहीण भावानीच, असं बहीण भावानीच असं आम्ही पहिल्यापासून राहिलेलं आहे. आणि सुजाता मोठी आहे म्हणून आम्ही सगळ्यातच तिला कुठल्याही कार्यक्रमामध्ये सुजातालाच मोठापणा देतो आणि जावायला मोठापणा देतो. ते आहेत म्हणून आम्ही आहे, आम्ही आहेत म्हणून ते आहे. सुजाताताईच्या काय आठवणी? आठवणी तिने परशुराम पक्षापैकी 2 वर्षाची मोठी आहे. हा आठवणी तिचं लईच म्हणजे लहान लहान असताना तिचं लग्न झालंय. तिला मी काय ते कळत बी नव्हतं तेव्हा तिचं लग्न झालंय. मग तिला एक ऐश्वर्या, सौंदर्या आणि परत श्रेया, 3 मुली झाल्यानंतर ना मग रोहन मुलगा, 3 मुलीवर रोहन मुलगा झाला. मग सासू सासऱ्याला सुद्धा भरपूर आनंद आणि आम्हाला सुद्धा भरपूर आनंद झाला. आणि 4 मुली आहेत, 3 मुली आहेत तर मुलापेक्षा बी एकांचड एक आहेत. बरोबर आहे. शिंदे फॅमिली विषयी? शिंदे फॅमिली तर काय बोलायचंच काम नाही. हा एकदम गेल्यानंतर ना सगळं इथं बसा इथे या सगळ्यालाच, आम्हाला आमच्या पोरावाला आणि परत सरस्वती आम्ही गेल्यानंतर ना आराध्याला सगळ्यालाच. आम्हाला परवा अजित मी गेलो तर सासू तर अशी आहे की एकदम काय देवासारखी माणूस बाई आहे. धन्यवाद. आईनं जे काही तिचं मनोगत आहे ते आता काय बोलणारच का तू ताईबद्दल? हा तू आता सत्काराला उत्तर मिळणार आहे, तर मी ताईला विनंती करतो जे काय ऐश्वर्या तू सांग बाई. असं किमान 2 मिनिट तरी बोल. माझी मुलगी छान बोलली असं काहीतरी. हा समोर बघून बोल. एवढं सगळ्यांनी माझं
वाढदिवस साजरा केला त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. हा, तर ताईंनी आपलं एकदम शॉर्ट सत्काराला उत्तर दिलेलं आहे. आणि या ठिकाणी होणारी नवरी पूजा आणि तिची मैत्रीण पण आहे. आता ते दोघं काही फार बोलू शकणार नाहीत, कारण की आता 2 दिवसापूर्वी त्यांची इथे एंट्री झालेली आहे. पण भविष्यामध्ये पूजा नक्की ताईबद्दल बोलेल आणि एकूणच फॅमिलीमध्ये उत्साहाने सहभागी होईल. आजचा हा वाढदिवस आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये छान झाला. या कार्यक्रमाचा समारोप आता अजित सर करतील. सर्वांनी शुभेच्छा दिल्यात, माझ्याकडून पण ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला असं वाटायचं सकाळपासून की आज लग्नाचं घर आहे, सगळे पाहुणे मंडळी इथे आमच्या आपल्या घरी जमलेत, ताईचा वाढदिवस इथं साजरा करावा असं मला सकाळपासून वाटायचं. नंतर असं वाटलं की ताई इथं येणार नाही, कारण सचिन त्यांच्याच घरीच वाढदिवस साजरा करेल. पण तिथं वाढदिवस साजरा करून काय होईना ताई इथं आली आणि आम्हाला ताईचा वाढदिवस साजरा करायला संधी भेटली. त्याबद्दल ताईला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. पण ऐश्वर्याने सुरुवातीला म्हटलं की मला पण खूप कधी काळी वाटायचं की वाढदिवस आपण साजरा करू नये. नंतर काही लोकांनी मला सांगितलं की आपण आयुष्यात किती वाढदिवस साजरा करू शकतो, आपल्या 20, 30, 50 वाढदिवसाने आपण तर आनंदी होतोच, पण आपण वाढदिवस साजरा केल्यामुळं इतरांना आनंद आपण देऊ शकतो. आणि देवाच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने आपण आपल्या आयुष्यातलं 1 वर्ष वाढला आपल्या आयुष्यातला. तू म्हणली बरोबर, 1 वर्ष कमी झाला आपल्या आयुष्यातला, पण हे पण पॉझिटिव्ह विचार करू की आपण 1 वर्ष अजून जगू शकतो, 1 वर्ष कुणाला तर आनंद देऊ शकतो, खुश ठेवू शकतो. म्हणजे किती तर असे लोक आहेत ज्यांचा वाढदिवस आहे पण ते साजरा करू शकत नाहीत. वय वाढत आहे पण त्यांच्याकडे फॅमिली नाही आहे, पैसा नाही आहे, खूप साऱ्या अडचणी त्यांना आहेत, वाढदिवस करू शकत नाहीत. देवाच्या कृपेने आपल्याकडे सगळ्या गोष्टी आता शक्य आहेत. त्याच्यामुळं नेहमी आपण वाढदिवस आपला साजरा करायचा. आपण तर आनंदी राहतोच, पण आपल्यामुळे सगळ्यांना इतरांना पण आनंद देऊ शकतो. आणि काय छोटा मोठा केक पण आपल्याला खायला मिळतं. पुन्हा एकदा ताईला आमच्याकडनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.